नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती या सभेचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे ऑगस्ट 2026 करता सभा क्रमांक 3 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओमध्ये सविस्तर लेखन कसे करावे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या शाळा व्यवस्थापन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. मी या ठिकाणी डेमोसाठी ही तारीख घेतलेली आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. अध्यक्ष जे आहे SMCचे त्यांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. शाळा व्यवस्थापन समितीची यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने प्रस्तावनेचं थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. तिसरी सभा आणि त्यामधला पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 2, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व विविध योजनांची माहिती होणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. आज शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेमध्ये समितीचे सचिव यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. इयत्तानिहाय उपलब्ध शिष्यवृत्ती योजनांचे निकष सदस्यांना समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांचे वेळेत अर्ज भरण्यात येतील याबद्दल देखील सचिव यांनी सांगितले व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आलेले आहे. पात्र विद्यार्थ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याबाबत चर्चा झाली. शाळेमार्फत अर्ज प्रक्रिया सुलभ व पारदर्शकपणे राबवण्यात येईल असे सचिवांनी सांगितले. पालकांना विविध शासकीय योजनांची माहिती नियमितपणे देण्याचे निश्चित करण्यात आले. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. योजनांचा लाभ कोणताही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे ठरले. समितीच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमास सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्ती योजनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले व बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला लिहून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 3, शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांचे नियोजन करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. सभेमध्ये अध्यक्षांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षांच्या नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड करून विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांना नियमित सराव परीक्षा व प्रश्नपत्रिका सोडवण्याची संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अध्ययन साहित्य व संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. पालकांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. गरजेनुसार अतिरिक्त अध्यापन व शंका निरसन सत्राचे आयोजन करण्याचे ठरले. सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत भरून सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे यासाठी प्रेरणादायी उपक्रम राबवण्याचे ठरले. समिती सदस्यांनी शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यास सहमती दर्शवली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला व बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील आपल्याला सूचक अनुमोदक टाकून घ्यावायचे आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, पटनोंदणी व गळती रोखण्यासाठी उपाययोजना.
सभेमध्ये विद्यार्थ्यांची 100% पट नोंदणी व शाळाबाह्य होणारी गळती रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेच्या कार्यक्षेत्रातील दाखलपात्र व सर्व विद्यार्थ्यांचा सर्वेक्षणाद्वारे शोध घेण्यात आला आहे व प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन समुपदेशन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे. नियमित अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन कारणांचा आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य राहावे यासाठी पालकांचे सहकार्य घेण्याचे ठरले. शासकीय शैक्षणिक योजना व त्यांचे लाभ पालकांपर्यंत पोहोचवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. शाळेत नियमित उपस्थिती वाढवण्यासाठी विविध प्रेरणादायी उपक्रम राबवण्याचे ठरले. समिती सदस्यांनी गळती रोखण्यासाठी गाव पातळीवर करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती नियमितपणे तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व सदस्यांनी 100% पट नोंदणी व गळतीमुक्त शाळा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरविले व हा ठराव बहुमताने या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5. 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये शाळेच्या मागण्या मांडण्यासाठी शाळा विकास आराखडा निश्चित करणे. फार महत्त्वाचा असा देखील विषय आहे 5 नंबरचा. सभेमध्ये 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये शाळेच्या विविध मागण्या मांडण्यासाठी शाळा विकास आराखडा निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शाळेच्या मूलभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थी हित लक्षात घेऊन विकास आराखडा तयार करण्याचे ठरवण्यात आले. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती, वर्गखोल्यांचे सुशोभीकरण व आवश्यक बांधकामाची मागणी समाविष्ट करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, संरक्षण भिंत व इतर आवश्यक सुविधांचा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे. डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक साहित्य व स्मार्ट वर्गाच्या सुविधांची मागणी प्रस्तावात समाविष्ट करण्यात आलेली आहे. क्रीडांगण विकास, वृक्षारोपण व शाळा परिसर सुशोभीकरणासाठी विशेष तरतूद सुचविण्यात आली. ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी व समाजातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य घेण्याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे. 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत शाळेच्या प्राधान्यक्रमानुसार सर्व मागण्या प्रभावीपणे मांडण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व समिती सदस्यांनी विकास आराखड्यास बहुमताने मान्यता यावेळी देण्यात आलेली आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पाठपुरावा सातत्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपस्थित सदस्यांनी विकास आराखडा यशस्वीपणे राबवण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व बहुमताने हा ठराव मंजूर देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6. स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट कार्यक्रमाचे नियोजन यावेळी करण्यात आलेले आहे. 6 नंबरच्या विषयामध्ये स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट कार्यक्रमांचे नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी नियोजित वेळेत आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीते, भाषणे, समूहगीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचे निश्चित करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन व त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे. शाळा परिसराची स्वच्छता, सजावट व आकर्षक रांगोळी काढण्याचे नियोजन यावेळी करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत सदस्य, पालक, माजी विद्यार्थी व मान्यवरांना कार्यक्रमासाठी निमंत्रण करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व संविधान मूल्य रुजवण्यावर भर देण्याचे निश्चित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व समिती सदस्यांना विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पाडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करण्याचेही ठरवण्यात आले. उपस्थित सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आलेले आहे व हा ठराव देखील बहुमताने मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 7. ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती
या ठिकाणी अनुक्रमांक, त्यांचे नाव टाकून घ्यायचं आहे, पदनाम आणि या ठिकाणी पद आणि या ठिकाणी स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. आपण जर याची वर्ड फाईल घेतली तर आपल्याला हवा तो बदल करून या ठिकाणी सदस्यांची नावं टाकून आपल्याला प्रिंट करून स्पायरल बाइंडिंग करून हे डिजिटल रजिस्टर देखील तयार करता येणार आहे. आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जो लिंक दिलेली आहे त्यावरून आपण ही मिळवू शकतात. धन्यवाद.